हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघा भाषिक घटकांवर आधारित कृती याचा सराव करणार आहोत. इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी दोन्ही वर्गामध्ये हे जे भाषिक घटक आहेत, जे आपल्या प्रश्न 4 मध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्यावर कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीने आपण आपल्या परीक्षेची तयारी करत असताना हे प्रश्न अभ्यासले पाहिजेत याचा एक आपण या मीटिंग मध्ये आढावा घेणार आहोत. प्रश्न 4 आणि प्रश्न 4 हे जे भाषिक घटक आणि व्याकरण यावर आधारित कृती असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती त्या ठिकाणी विचारल्या जात असतात. त्या कृतीमध्ये बघा, सगळ्यात अगोदर प्रश्न 4 यामध्ये एकूण भाषिक घटकांवर आधारित अशा 8 गुणांसाठी कृती असतात. यामध्ये एक प्रकार आहे की शब्द संपत्ती, जो 4 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या शब्दांचे विविध प्रकारचे प्रकार या ठिकाणी असतात. यामध्ये आहे समानार्थी शब्द, म्हणजे समान अर्थाचे शब्द. तर असे शब्द तुम्हाला 1 गुणासाठी विचारले जातात. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स, हे तुम्हाला 1 गुणांसाठी विचारले जातात. आहे वचन, यामध्ये एक वचन, अनेक वचन अशा पद्धतीचे शब्द रूपांतर या ठिकाणी विचारले जातात. आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर हे सुद्धा तुम्हाला 1 गुणांसाठी विचारले जातात. त्यानंतर आहे लिंग बदलणे. तर यापैकी कुठल्याही 4 कृती तुम्हाला 1 गुणांसाठी विचारल्या जात असतात. आणि या ठिकाणी अनेक वेळा जर आपण या कृतींचा चांगला अभ्यास केला असेल तर त्याचा फायदा आपल्याला पूर्ण परीक्षेमध्ये पेपर सोडवत असताना किंवा अभ्यास करताना होत असतो. कारण मराठी ही आपली द्वितीय भाषा आहे, बरोबर. यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे समानार्थी शब्द. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला अनेक शब्द एकत्र दिलेले आहेत की ज्यांचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल परीक्षेसाठी. तर पहिला आहे समानार्थी शब्दांमध्ये की आपल्याला नेहमी कुठले शब्द विचारले जातात किंवा नेहमी आपल्याला कुठले शब्द या ठिकाणी आपण वापरत असतो, त्यानुसार या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. हे शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये बघा, एक आहे माता. माता या म्हणजे आपली आई, जननी, माय. माता म्हणजे आपली आई. आणि मग त्यासाठी समानार्थी शब्द आहेत बघा, जननी, त्यानंतर माय. हे शब्द लिहित असताना आपण अचूक शब्द लिहायचे आहेत आणि म्हणून अभ्यास करताना 9वी आणि 10वी मध्ये जे महत्त्वाचे शब्द, ते शब्द चुकून चालणार नाही. तर आपल्याला जसे ते शब्द आपल्याला लिहायचे तसेच लिहायचे आहेत. म्हणून या ठिकाणी काही महत्त्वाचे शब्द पूर्ण आपल्या स्लाइड्स मध्ये घेतलेले आहेत. पहिला आहे माता, त्याचा समानार्थी शब्द आहे आई, जननी, माय. दुसरा आहे मुख, त्यासाठी समानार्थी शब्द आहे तोंड. अजून दुसरा समानार्थी शब्द आहे वदन. त्यानंतर तिसरा आहे गोड.
गोड म्हणजे स्वीट, यासाठी समानार्थी शब्द आहे मधुर. चौथा समानार्थी शब्द आहे पान, म्हणजे एखाद्या झाडाचं पान वगैरे. तर त्यासाठी आपण समानार्थी शब्द वापरतो पर्ण. अजून एक शब्द विचारला जातो तुम्हाला, घर. घर म्हणजे आपण जे राहतो ते घर. त्यासाठी समानार्थी शब्द आहेत सदन, निवास. सदन हा एक सुद्धा त्यासाठी समानार्थी शब्द आहे. आणि दुसरा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे निवास. काया. काया म्हणजे आवर बॉडी. तर त्यासाठी समानार्थी शब्द आहेत शरीर, हा एक शब्द आहे. आणि दुसरा समानार्थी शब्द आहे देह. नंतर आहे शब्द हजेरी. बघा, माझ्या बरोबर तुम्ही जरी उच्चारलात तरी चालणार आहे. ओके, वाचलं हे तरी चालणार आहे. हजेरी. हजेरी म्हणजे आपली प्रेझेंटी. तर त्यासाठी समानार्थी शब्द आहे उपस्थिती. आठवा शब्द आहे आकाश. यासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला आहेत आभाळ, गगन. अजूनही शब्द आहेत नभ. हे नेहमी विचारले जाणारे शब्द आहेत. पाऊस. पाऊस या शब्दाला समानार्थी शब्द आहे पर्जन्य, वर्षा. हे दोन शब्द आहेत. आपल्याला एका वेळी एकच समानार्थी शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. 10वा शब्द आहे बघा, काठ. काठ म्हणजे आपल्या नदीचा काठ किंवा किनारा, त्यालाच समानार्थी शब्द आहे तीर, किंवा तुम्ही किनारा असा शब्द सुद्धा लिहू शकता. देव. त्यासाठी शब्द आहे ईश्वर, प्रभू, परमेश्वर. असे वेगवेगळे शब्द एका शब्दासाठी समानार्थी शब्द असतात. नंतर आहे बघा भक्कम. भक्कम या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मजबूत. त्यानंतर शब्द आहे झरा. झरा म्हणजे जो पाण्याचा वरून, डोंगरावरून किंवा उंच भागावरून पाणी पडल्यानंतर जो त्याचा प्रवाह सुरू होतो त्याला झरा म्हणतो आपण. तर त्यालाच मला समानार्थी शब्द आहे तो म्हणजे निर्झर. पुढचा शब्द आहे बघा संधी. त्याचा समानार्थी शब्द आहे मोका. संधी म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला चान्स असं म्हणता. 15वा शब्द आहे सावली. त्यासाठी समानार्थी शब्द आहे छाया. त्यानंतर शब्द आहे गाणे, सॉन्ग. त्यासाठी समानार्थी शब्द आहे गीत. नंतर शब्द आहे सागर. सागर म्हणजे समुद्र. त्यालाच अजून पुढे आणखी एक नाव आहे रत्नाकर. तर अशा पद्धतीने हे शब्द महत्वाचे आहेत आणि हे शब्द जर आपल्याला माहित असतील तर आपल्या भाषेमध्ये खूप त्याचा उपयोग होतो. अजून शब्द आहेत बघा जे महत्वाचे शब्द आहेत. मी जर वाचून दाखवतो. नदी. नदीसाठी शब्द आहे सरिता, तटीनी. तुम्ही स्क्रीनशॉट काढलात तरी चालणार आहे. त्यानंतर शब्द आहे नखरा. समानार्थी शब्द आहे त्याचा तुरा, ऐट.
त्यानंतर पुढचा शब्द आहे पोपट, पॅरट. त्यालाच मराठीमध्ये अजून म्हणतात राघू, रावा. सोपे शब्द आहेत, लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी, आणि हे शब्द आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी येतात, म्हणून हे शब्द महत्वाचे आहेत. माणूस, माणूस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मानव. त्यानंतर आहे नवरा, नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पती. कांत, इंग्लिश मध्ये त्याला आपण हजबंड म्हणतो. नंतर आहे बायको, इंग्लिश मध्ये आपण वाईफ म्हणतो. बघा पुन्हा त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत पत्नी. आणखी दुसरा शब्द आहे कांता. नंतर आहे बघा दंगा, त्यासाठी समानार्थी शब्द आहे मस्ती. आपण शाळेमध्ये जो मुलं दंगा घालतात त्याला समानार्थी शब्द आहे मस्ती. 25वा शब्द आहे गडद, त्याला इंग्लिश मध्ये आपण डार्क म्हणतो. समानार्थी शब्द आहे भडक. मयूर, पिकॉक, त्यासाठी समानार्थी शब्द आहे मोर. बघा मराठीमध्ये आपल्याला असे भरपूर शब्द महत्वाचे असतात, त्यातूनही काही अगदी नेहमी परीक्षेला विचारले जाणारे शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. धाकटा, धाकटा याचा अर्थ आहे लहान. कर्ण, कर्ण म्हणजे कान, इयर. इलाज, इलाज म्हणजे उपाय, ट्रीटमेंट. बातमी, बातमी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे वार्ता. खडतर यासाठी समानार्थी शब्द आहे बिकट. वेदना यासाठी समानार्थी शब्द आहे यातना. अखेर, अखेर म्हणजे एंड, त्यासाठी समानार्थी शब्द आहे शेवट. थंडी यासाठी समानार्थी शब्द आहे गारटा. आणि विलंब यासाठी समानार्थी शब्द आहे उशीर. तर असे हे समानार्थी शब्द महत्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द दुसरा प्रकार आहे त्यामधला की विरुद्धार्थाचे शब्द. हा प्रश्न सुद्धा 1 मार्कासाठी विचारला जातो. आता काही विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दिले आहेत, जसं कौतुक, त्याच्या विरुद्ध आहे निंदा. सार्वजनिक, त्याच्या विरुद्ध शब्द आहे खाजगी. फरक, त्याच्या विरुद्ध शब्द आहे साम्य. परका, त्याच्या विरुद्ध शब्द आहे आपला. प्रवाही, त्याच्या विरुद्ध शब्द आहे अप्रवाही. कायम, याच्या विरुद्ध शब्द आहे तात्पुरते. पात्र, यासाठी विरुद्ध शब्द आहे अपात्र. गुण, यासाठी विरुद्ध शब्द आहे अवगुण. पाप, यासाठी विरुद्ध शब्द आहे पुण्य. असे काही महत्वाचे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. उपकार, यासाठी विरुद्ध शब्द आहे अपकार. विश्वास, यासाठी विरुद्ध शब्द आहे अविश्वास. गर्द, यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे विरळ. विसंगत, यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे सुसंगत. अखेर, यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे प्रारंभ. सहकार, यासाठी विरुद्ध शब्द आहे
असहकार. मान यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अपमान. सेवक यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे मालक. रसिक यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अरसिक. म्हणजे बघा, अशा ठराविक जे शब्द आहेत त्यामध्ये थोडासा बदल असतो किंवा काही शब्द पूर्णपणे एकमेकाच्या विरुद्ध असतात. तर हे महत्वाचे शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. अजून काही विरुद्धार्थी शब्द आहेत बघा, जे आपल्याला नेहमी विचारले जातात किंवा आपल्याला येत असतात अभ्यासक्रमामध्ये. आवड त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नावड. परवानगी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मनाई. धाकटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे थोरला. पास नापास. उत्तीर्ण अनुत्तीर्ण. पायथा माथा. शाकाहारी मांसाहारी. वाढ घट. खरेदी विक्री. दुरुस्त नादुरुस्त. गोंधळ शांतता. उत्तम वाईट. रडत हसत. तातडीने सावकाश. परदेशी स्वदेशी. साक्षर निरक्षर. सुपीक नापीक. जबाबदार बेजबाबदार. अशा पद्धतीने हे सर्व महत्वाचे शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि ते शब्द चांगले करून ठेवायचे आहेत. पाठांतर केले तरी चालतील. आणखी नवीन एक प्रकार यामध्ये विचारला जातो, तो म्हणजे वचन. त्याची व्याख्या दिलेली आहे बघा. वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात. म्हणजे कुठली वस्तू एक असेल की अनेक असेल तर ते आपण त्या वस्तूला कशा पद्धतीने बोलतो त्यानुसार ते त्या ठिकाणी त्याचा अर्थ येत असतो. वचनाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. म्हणजे आपल्याकडे किती वस्तू आहेत त्या सांगत असताना आपण काही ठराविक शब्द वापरत असतो, त्यावरून आपल्याला उल्लेख करता येतो की त्या वस्तू किती संख्येमध्ये आहेत, आणि म्हणून आपण त्याला एक वचन अनेक वचन असे दोन प्रकार या ठिकाणी सांगू शकतो. पहिला प्रकार आहे एक वचन. त्याची व्याख्या बघा. नामावरून एकाचा बोध झाल्यास, एकाचा म्हणजे फक्त एक, सिंगल. नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात. नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते. एखाद्या वस्तूला आपण जे नाव दिलेलं असतं त्या नावाचं जे काही, त्या नावावरून आपल्याला जर फक्त एक संख्या असा बोध झाला असेल तर त्याला आपण एक वचन म्हणतो. आणि या ठिकाणी काही जे नाम आहेत त्या नामावरूनच त्याचं एक वचन आपल्याला समजतं. म्हणजे नाम हेच त्याचं एक वचन असते. या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे की आंबा. आपण बोलतानाच आंबा असं म्हटलं म्हणजे एक वचनातच बोलतोय असं त्याचा अर्थ होतो. चिमणी एक वचन आहे. झाड हे सुद्धा एक वचन आहे. दुसरा प्रकार आपला आहे बघा अनेक वचन. व्याख्या त्याची आहे नामावरून अनेकांचा बोध झाल्यास त्याला अनेक वचन म्हणतात. अनेकांचा म्हणजे याचा अर्थ आहे की जास्त संख्येचा. आपण एखादं नाम जेव्हा उच्चार करतो तेव्हा जर त्या ठिकाणी आपल्याला त्या
जास्त संख्येचा बोध होत असेल तर त्याला आपण अनेक वचन म्हणायचं आहे. उदाहरणार्थ आहे या ठिकाणी कुत्रे. बघा, आपण एक वचन असं म्हणताना कुत्रा असं म्हणतो, पण जर जास्त असतील तर जास्त कुत्रा असं म्हणता येत नाही, मग आपल्याला म्हणावं लागतं की कुत्रे. तर अशा पद्धतीने त्याच नामामध्ये थोडासा बदल करून आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो की त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संख्येने त्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. दुसरा आहे चिमण्या. बघा, या ठिकाणी एक वचन मध्ये आपण चिमणी म्हटलं होतं, पण जर अनेक चिमण्या असतील तर त्याला आपण चिमण्या असं एका शब्दामध्ये उल्लेख करतो. घोडे. बघा, एक वचन मध्ये घोडा असं म्हणतो, पण अनेक वचन मध्ये आपण काय म्हणतो? घोडे. ओके, पुढे बघा. पुल्लिंगी नामे व त्यांचे वचन. यामध्ये एक वचन, अनेक वचन असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, उदाहरणं खूप आहेत. कुत्रा, कुत्रे. ससा, ससे. बघा, हे एक वचन आहे कुत्रा, त्याचं अनेक वचन करताना कुत्रे असं होतं. एक वचन ससा, अनेक वचन ससे. आंबा, त्याचे अनेक वचन होतात आंबे. रस्ता, अनेक वचन होतात रस्ते. घोडा, अनेक वचन घोडे. बघा, एक घोडा आणि अनेक घोडे. लांडगा, एक वचन एक लांडगा, अनेक लांडगे. ओढा, एक ओढा, अनेक ओढे. काटा, काटे. डबा, डबे, एक डबा, अनेक डबे. दागिना, एक दागिना, अनेक दागिने. अशा पद्धतीने ही सगळी उदाहरणं एक वचनची आहेत आणि त्याचं रूपांतर त्याच्या पुढे अनेक वचन असं केलेलं आहे. दाना, एक दाना, अनेक दाणे. राजा, एक राजा, अनेक राजे. मुलगा, एक मुलगा, अनेक मुलगे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एक वचन अनेक वचन करू शकता. मासा, मासे. पंखा, पंखे. पाहुणा, पाहुणे. दिवा, दिवे. सामना, सामने. वारा, वारे. दरवाजा, दरवाजे. अशा पद्धतीने एक वचन अनेक वचनचे अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत. स्त्रीलिंगी नामे आणि त्यांचे वचन. यामध्ये बघा, काही नावं असतात की जी स्त्रीलिंगी नावं असतात, मग त्यांचे वचन बदल करत असताना कसं होतं बघा. एक नदी, अनेक नद्या. सगळी जी नावं दिसतात तुम्हाला ही स्त्रीलिंगी नावं आहेत आणि त्यांचे अनेक वचन करत असताना आपल्याला तशा पद्धतीने अनेक वचन करायला पाहिजे. एक बी, सीड, अनेक बिया, सीड्स. स्त्री, स्त्रिया. लेखनी, लेखण्या. सासू, सासवा. जाऊ, जावा. वाट, वाटा. बाग, बागा. पाल, पाली. सायकल, सायकली. अनेक बघा इकडे जमीन, जमिनी. चूक, अनेक वचन आहे चुका. जात, अनेक वचन आहे जाती. वेल, अनेक वचन आहे वेली. वीज, अनेक वचन आहे विजा. पाटी, अनेक वचन आहे पाट्या.
होडी अनेक वचन आहे होड्या. सनई अनेक वचन आहे सनया. टोपी अनेक वचन आहे टोप्या. वही अनेक वचन आहे वह्या. काही नपुंसकलिंगी नामे आहेत, म्हणजे ज्याला आपण पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असं म्हणू शकत नाही, त्यांचे सुद्धा वचन बदल होतात. जसं घर घरे, फूल फुले, दार दारे, शेत शेते, वासरू वासरे, पाखरू पाखरे, मडके मडकी, गाणे गाणे, खेडे खेडी, झाड झाडे, गाव गावे, मत मते, डोके डोकी, हरिण हरणे, लाकूड लाकडे, काम कामे, चाक चाके, पत्र पत्रे, मन मने, रोपटे रोपटी. तर अशा पद्धतीने ही जी काही 20 नावं होती ही नपुंसकलिंगी होती, म्हणजे यांना आपण पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी म्हणू शकत नाही. त्यांचे सुद्धा अनेक वचन या ठिकाणी आपण लिहू शकतो. काही नावं आहेत की ज्यांचे एक वचन आणि अनेक वचन हे सारखे असतात, म्हणजे त्यामध्ये काहीही बदल होत नाही. यामध्ये कोणते शब्द आहेत बघा. देव देव, महिला महिला, उंदीर उंदीर, कवी कवी, भाषा भाषा, दिशा दिशा, पूजा पूजा, दासी दासी, वधू वर, वस्तू वस्तू, हार हार, कान कान, घाट घाट, घास घास, चोर चोर, देश देश, दिवस दिवस, नोकर नोकर, नियम नियम, प्रश्न प्रश्न. तर ह्या शब्दांमध्ये एक वचन आणि अनेक वचन मध्ये काहीही बदल होत नाही, असे हे शब्द आहेत. स्क्रीनशॉट तुम्ही काढले असतील तर उत्तम, आणि हे शब्द चांगली तयारी करून ठेवलेत तर तुम्हाला भाषेमध्ये खूप त्याचा उपयोग होईल. आता प्रश्न विचारला जातो की वचन ओळखा. एखादा शब्द दिला जातो आणि आपल्याला विचारलं जातं की वचन ओळखा, तो एक वचन आहे की अनेक वचन आहे. देऊळ एक वचन आहे, वेली हे अनेक वचन आहे, घरे हे अनेक वचन आहे. बरोबर ना. एक म्हणजे एक घर, अनेक घरे, एक वेल, अनेक वेली, एक देऊळ, अनेक देवळे, इमारती हे सुद्धा अनेक वचन आहे. एक इमारत, अनेक इमारती, पर्वत एक वचन आहे, एक पर्वत अनेक पर्वते, वह्या अनेक वचन आहे, कारण एक वचन मध्ये आपण वही असं म्हणतो. डोके एक वचन आहे, अनेक वचन करताना त्याचं डोकी असं अनेक वचन होतं. रोपटी हे अनेक वचन आहे, रोपटे हे त्याचं एक वचन आहे. मडके हे एक वचन आहे, मडकी हे अनेक वचन आहे. खेडी एक एक वचनाचं खेड असं येतं, खेडे, आणि खेडी हे अनेक वचन आहे. सनई एक वचन आहे, अनेक वचन सनया असं येतं. वेली अनेक वचन आहे. वारा एक वचन आहे,
अनेक वचन त्याचं वारे असं येतं. आणखी यामध्ये महत्वाचा एक प्रकार आहे, तो म्हणजे आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे. आपल्याला एक शब्द समूह दिला जातो आणि त्या अर्थाचा समान अर्थ असणारा एक शब्द लिहायचा आहे, की आपण जेवढे लिहिलेले शब्द आहेत त्यांच्यामधून एक समान अर्थाचा एक शब्द शोधायचा. त्यासाठी भाषेच्या अभ्यासामध्ये मुलांना अगदी मोजक्या शब्दात खूप आशय व्यक्त करता आला पाहिजे. यासाठी एखाद्या शब्दसमूहाबद्दल कोणता एक शब्द वापरता येईल ते आपण पाहिले पाहिजे. बघा, उदाहरणे आहेत. आईच्या वडिलांचे घर 3 शब्द आहेत, तर या शब्दासाठी एक शब्द आपल्याला वापरता येतो, ते म्हणजे आजोळ. आवरता येणार नाही असे, त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला लिहिता येतो अनावर. आनंदाने नाचणे 2 शब्द आहेत, त्यासाठी एक शब्द आहे बागडणे. ईश्वर आहे असे मानणारा, त्यासाठी एक शब्द आहे आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा, त्यासाठी एक शब्द आहे, तो म्हणजे नास्तिक. बघा, आस्तिक आणि नास्तिक दोघांमध्ये लिहिण्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्यायचं आहे. ऐकायला व बोलायला न येणारा, ज्याला ऐकायला आणि बोलायला येत नाही त्याला आपण म्हणतो मूकबधीर. उरलेले भाग, एखाद्या गोष्टीचे जे उरलेले भाग असतात त्याला आपण म्हणतो एका शब्दामध्ये अवशेष. गाणे म्हणणारा, जो गाणे म्हणत असतो त्याला काय म्हणतो आपण? गायक. गेलेला काळ, जो वेळ गेलेला असतो त्याला आपण म्हणतो एका शब्दामध्ये गतकाल. घराची ओसरी, त्याला आपण म्हणतो सोपा. अजून शब्द आहेत बघा, जादूचे खेळ करून दाखविणारा, त्याला एका शब्दात आपण म्हणतो जादूगार. 10 हात असलेला, ज्याला 10 हात आहेत असा, त्याला म्हणतो आपण दशभुज. धान्य साठवण्याची जागा, ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो ती जागा कोठार. नाश न पावणारे, अजरामर. न हलणारे, ज्याच्यामध्ये हालचाल होत नाही असे, अचल. नाटकात काम करणारा, नट. नाव चालविणारा, त्याला आपण एका शब्दात म्हणतो नावाडी. बस थांबवण्याची जागा, बस स्थानक. बातमी आणून देणारा, वार्ताहर. भाषण करणारा, वक्ता. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक. अशा पद्धतीने आपण अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगू शकतो आणि हे सगळे शब्द महत्वाचे जे होते ते या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर आणखी एक प्रकार आहे की जो तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, तो आहे लिंग बदलणे. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. शब्दाचे
लिंग, त्या शब्दावरून तो शब्द कोणत्या जातीचा आहे हे जर आपल्याला समजलं तर त्यानुसार आपण त्याला ओळखत असतो. उदाहरणार्थ आहे बघा, पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचे, स्त्रीलिंग म्हणजे स्त्री जातीचे. तर पुल्लिंग म्हणजे वाडा, तो वाडा, तो भात, तो टाक, तो दिवा. यासाठी स्त्रीलिंगी शब्द कोणते आहेत बघा, ती इमारत, ती भाकरी, ती लेखणी, ती पंथी. अशा पद्धतीने पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या ठिकाणी तो हा शब्द लिहिलेला आहे ते शब्द सगळे पुल्लिंगी होते. ज्या ठिकाणी ती हा शब्द लिहिलेला आहे ते स्त्रीलिंगी होते. आणि पुढे आहे नपुंसकलिंगी, म्हणजे पुल्लिंगीही नाही आणि स्त्रीलिंगीही नाही. त्यासाठी बघा ते असं या ठिकाणी वापरलेलं आहे. ते घर, ते वरण, ते पेन, ते तेज. मग लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल, म्हणजे कसे बदल होतात नामाच्या रूपामध्ये. मुलगा बघा, पुल्लिंगी असेल तर मुलगा म्हणतो, स्त्रीलिंगी असेल तर मुलगी म्हटलं जातं. आणि नपुंसकलिंगीमध्ये मुलगे असं म्हटलं जातं. त्यानंतर पुल्लिंगी पोरगा, पोरगी, नपुंसकलिंगीमध्ये पोरगे. पुल्लिंगीमध्ये कुत्रा, स्त्रीलिंगी म्हणायचं असेल तर कुत्री, आणि अनेक असतील तर त्या ठिकाणी कुत्रे असं आपण नपुंसकलिंगीमध्ये म्हणू शकतो. घोडा, घोडी, आणि नपुंसकलिंगीमध्ये घोडे. तर यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात. आणखी एक प्रकार आहे की वाक्य लेखन नियमानुसार पुन्हा लिहा. काही वाक्य अशी चुकीची त्या ठिकाणी दिली जातात आणि ती आपल्याला व्यवस्थित सरळ करून लिहावी लागतात. तर हा एक शब्द या ठिकाणी हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आयुष्याच्या उभारणीसाठी शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. यामध्ये बघा, आयुष्याच्या आणि भरपूर हे शब्द या ठिकाणी बरोबर लिहून पुन्हा तो वाक्य लिहायचं आहे. तर ते कसे शब्द लिहायचे, तर अचूक शब्द लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं. अशा परिस्थितीत बघा, परिस्थितीत हा शब्द इथे बरोबर केलेला आहे आणि सुरू हा शब्द बरोबर केलेला आहे. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे, बघा उत्तम हा एक शब्द दुरुस्त केलेला आहे, नागरिक हा एक शब्द दुरुस्त केलेला आहे, आणि कुणाला हा एक शब्द दुरुस्त केलेला आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यातील शब्द थोडेसे अशुद्ध लिहिलेले असतात, ते शब्द तुम्हाला शुद्ध लिहून ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणखी पुढे आहेत की विराम चिन्हांचा उपयोग करा. हा एक 2 मार्काचा महत्वाचा प्रश्न आहे. विराम चिन्ह आहेत बघा, पूर्ण विराम चिन्ह, कंसामध्ये चिन्ह दाखवलेलं आहे. अर्ध विराम चिन्ह, त्या ठिकाणी चिन्ह दाखवलेलं आहे. स्वल्प विराम चिन्ह, अपूर्ण विराम चिन्ह, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्हे, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, त्यानंतर आहे अपसारण चिन्ह आणि विकल्प चिन्ह. तर मराठीमध्ये आपल्याला असे एकूण 10 चिन्ह आहेत. हे फक्त 10 चिन्ह लक्षात ठेवले, पूर्ण नावासहित लक्षात ठेवायचे आहेत, अपूर्ण लक्षात ठेवायचे नाहीत. तर हक्काचे 2 गुण या ठिकाणी भेटतात. यानंतर आपण त्या चिन्हांचा वापर कसा करतो बघा. मुलांनो अभ्यास करा, पूर्णविराम दिलेला आहे. तू गावाला जाणार आहेस का, प्रश्न मार्क आहे.
स्वरा शाळेत जाते, पूर्णविराम चिन्ह दिलेलं आहे. अरे वा, किती सुंदर फुल आहे बघा, वाच्या नंतर उद्गार चिन्ह दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय महत्वाचं आहे हे आजच्या तासाला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. कोणाच्या काही समस्या असतील तर विचारा.